नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील वर्तुळ, जीवा, कंस यामधील कंसाविषयी जे काही गुणधर्म आहेत जीवा व कंस या संदर्भातील ते आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो, 9वी 10वीच्या आणि 8वीच्या पण 9वी 10वीच्या मुलांना असं वाटत आहे विद्यार्थ्यांना की हा 8वीचा सिलेबस आहे, 8वीचा आमच्या काही कामात नाही, परंतु 9वी 10वीला ह्या 8वीच्या याच विषयावरती याच घटकावरती पुढील कन्सेप्ट आहेत पहा. फक्त हे 8वीला बेसिक कन्सेप्ट आहेत. जर बेसिक कन्सेप्ट जर सर्वांना आली समजलीच तरच पुढील उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील, इयत्ता 9वी 10वीमध्ये प्रमेय सिद्ध करता येतील पहा. त्यामुळं हा व्हिडिओ 9वी 10वीच्या मुलांनी पण पहा. ठीक आहे, तर आपण आपल्या विषयाकडे वळूया पहा. तर वर्तुळ, जीवा व कंस. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे पहा. तर ते दोन गुणधर्म कोणते होते? तर पहिला होता वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. दुसरा गुणधर्म होता वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. तर पहा, आता हे दोन गुणधर्म अभ्यासले, पण आपल्याला आता कंसाच्या संदर्भात गुणधर्म अभ्यासायचे, त्यावरती आपण जीवेच्या गुणधर्मावरती उदाहरणही अभ्यासलेले आहेत. तर चला पाहूया आपण एकरूप कंस आणि त्याचबरोबर वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस. आता प्रथम यामध्ये वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस कधी होतात? जर त्या कंसाची जी भुजा आहे ती समान कॉमन असेल. म्हणजे समजा एक जीवा आहे, त्या जीवेपासनं त्या वर्तुळाचं 2 भागात विभाजन झालेलं आहे. तर 2 भागात विभाजन झाल्यानंतर त्यामध्ये 2 कंस तयार होतात, तर त्यांना म्हणायचं संगत कंस. चला तर आपण आकृतीच्या माध्यमातून पाहूया. पहा, इथे AXB, आता ही सी केंद्र असणारं वर्तुळ आहे. तर यामध्ये AB ही याची जीवा आहे, कॉर्ड आहे. तर यामध्ये सी हा वर्तुळाचं केंद्र आहे. तर AYB आणि AXB असे 2 कंसाचं विभाजन ह्या AB जीवामुळे झालेलं आहे. म्हणजेच हे 2 कंस जे आहेत ते AYB आणि AXB हे एकमेकाचे संगत कंस आहेत, जीवेचे संगत कंस. तर आता ह्या संगत कंसामध्ये विशाल कंस कोणता, लघु कंस कोणता, तो आपण पाहूया. तर पहा, इथे हा AYB पहा, इथे मी एक आकृती दाखवलेली आहे. हीच आकृती आहे, फक्त रंगीत रेषा दाखवलेल्या आहेत पहा आणि क्रॉप केलेल्या आहे. तर हा AYB आर्क आहे, म्हणजे कंस आहे. तो कंस जो आहे तो विशाल कंस आहे, मेजर आर्क आहे. का मेजर आर्क आहे? तर तो 180 अंशापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर हा पहा खाली AXB हा सुद्धा ABने याचं विभाजन झालेलं आहे, जीवा ABने. हा जो आहे हा लघु कंस आहे. म्हणजेच विशाल कंस आणि हा लघु कंस हे या वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस आहेत. तर पहा विशाल कंस, लघु कंस. तर म्हणजेच आपल्याला सांगता येईल, रेख AB ही केंद्रशी असलेल्या वर्तुळाची जीवा आहे. AXB हा लघु कंस आहे, म्हणजे मायनर आर्क आहे. AYB हा विशाल कंस आहे, म्हणजेच मेजर आर्क आहे. म्हणजेच या दोन्ही कंसांना, म्हणजे हे जे दोन्ही आर्क आहेत ते कॉर्ड ABचे करस्पॉन्डिंग आर्क आहेत पहा. म्हणजेच या दोन्ही कंसांना जीवा ABचे संगत कंस असं
म्हटलं जातं. तर पहा, यानंतर आपण आता एकरूप कंस हे एक अभ्यासणार आहोत. तर आता AYB याची जीवा संगत जीवा AB आहे पहा, हे पण लक्षात ठेवा. AXB ची सुद्धा संगत जीवा AB आहे. ठीक आहे. आता एकरूप कंस, आता एकरूप कंस कधी म्हणायचं पहा, इथे आकृतीमध्ये केंद्र O असलेलं वर्तुळ आहे, सेंटर ऑफ सर्कल O, देन दी AXB आणि DYC हे दोन आर्क आहेत. हे एकरूप आहेत असं आपल्याला दाखवायचं. त्याचा पडताळा कसा घेऊया, तर आपण कोनमापकाच्या सहाय्याने घेऊया. अगोदर पहा, कोनमापक घेऊया, प्रोटेक्टर मांडूया. पहा, या अँगलवरती मांडलं, पहा इथे मध्यभागी मांडलेलं आहे. ही रेषा आहे, ही रेषा शून्याची रेषा आहे, ती बरोबर त्या रेषेवरती आहे. मग पहा इथे किती अंशाचा कोन झाला आहे, हा जो आहे तो 88 अंशाचा म्हणजे 88 डिग्रीचा आर्क झालेला आहे, कंस तयार झालेला आहे, कोन आहे, कोन आहे हा. त्यानंतर पहा ह्या बाजूसुद्धा आपण मोजूया. प्रोटेक्टर ठेवूया. पहा हा सुद्धा इथे येतो, म्हणजेच तो किती आहे, 88 अंश आहे, म्हणजे 88 डिग्रीचा आहे अँगल. म्हणजेच हा DOC आणि AOB हे अँगल काय आहेत, इक्वल मेजर आहेत, समान मापाचे आहेत. म्हणजेच दोघांचे कोन काय आहेत, हे एकरूप आहेत. म्हणजेच आपल्याला सांगता येईल, जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. म्हणजे हा AYB 88 डिग्री आहे, 88 अंश आहे. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की त्याचा कंस सुद्धा किती आहे, AXB. कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, आंतरखंडित केलेल्या केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप हे त्या कोना एवढं असतं केंद्रीय कोनाच्या. म्हणजेच AOBचं माप जे आहे तेच AXBचं असणार आहे, DOCचं जे माप असणार आहे तेच DYCचं असणार आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन एकरूप आहेत, म्हणजेच दोन्ही कंस एकरूप आहेत, दोन्ही आर्क कॉन्ग्रंट आहेत. म्हणजेच आपल्याला काय प्रॉपर्टी सांगता येईल, जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. मीन्स इफ द मेजर्स ऑफ टू आर्क्स of circle are same, then two arcs are congruent. जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. पहा, याचा आपण आता पडताळा पाहिला पायामध्ये. तर म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल की O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये सेंटर ऑफ सर्कल O इन अ मेजर ऑफ अँगल AOB is equal to measure of angle COD means DOC. Therefore, the measure of arc AXB is equal to measure of arc CYD. मापन कंस AXB बरोबर मापन कंस CYD हे आपल्याला यामध्ये सिद्ध होईल. तर पहा, आता आपण याच्यानंतरचा एक गुणधर्म पाहूया आणखी, वर्तुळाची जीवा आणि संगत कंस यांचे गुणधर्म. आता हा सुद्धा आपण पडताळा घेऊया. तर यामध्ये आपण कोणाच्या सहाय्याने घेतलं होतं, तर आपण आता कंसाच्या सहाय्याने पाहूया. पहा, एक वर्तुळ काढलं, वर्तुळाला जीवा काढूया आणि त्या जीवा जोडून घेऊया सेंटरला. पाया जोडून घेतल्या, याला नाव देऊया, ह्या जीवेला नाव दिलं ABC, या जीवेला नाव दिलं CB. या जीवेला काय नाव आहे, AB, या जीवेला आहे CB. मग इथे कंस झाला ह्या जीवेपासून AXB आणि इथे झाला आहे DYC. त्याचबरोबर या जीवेपासून आणखी कंस झाला आहे
DAC हा मेजर आर्क होईल, विशाल कंस होईल. यापासून सुद्धा ADB किंवा AYB हा सुद्धा काय झालेला आहे, मेजर आर्क आहे, विशाल कंस आहे. आणि हा AXB मायनर आर्क लघु कंस आहे आणि DYC मायनर आर्क आहे, हा सुद्धा लघु कंस आहे. कोणाच्या संदर्भात, ह्या कॉर्डच्या संदर्भात, जीवेच्या संदर्भात. आता आपण खात्री करूया की ह्या जी कॉर्ड आहेत त्या जीवा आहेत ह्या दोन्ही समान मापाच्या आहेत का. तर आपण समान मापाच्या कशावरून पाहणार आहोत, तर आपण त्या समान मापाच्या पाहताना यामध्ये कंपासच्या साह्याने आपण पाहूया. तर पहा, इथे कंपास मांडलं, कर्कटक मांडलं. पहा, दोन्ही पॉईंट जे आहेत ते एक डी वरती आणि सी वरती मेजरेशन घेतलं. ॲज इट इज मेजर आपल्याला AB वरती टेक करायचं, मांडायचं आहे. जर ते इक्वल आलं, समान आलं, तरच समजायचं की त्या दोन जीवा एकरूप आहेत, म्हणजे आपल्याला पुढचा गुणधर्म समजेल. पहा, आपण AB वरती मांडूया. परत तेच अंतर घेऊन DC वरती मांडलं, तेच आहे, काही बदल दिसत नाही, म्हणजे दोन्ही काय आहेत, समान आहे. म्हणजेच आपल्याला काय प्रॉपर्टी ते सांगता येईल की एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेले जीवा एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. मीन्स द chords corresponding to the congruent arcs are congruent. Chords corresponding to congruent arc are congruent. Then second, एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत लघु कंस व संगत विशाल कंस एकरूप असतात. म्हणजेच काय, त्या वर्तुळाच्या दोन जीवा ज्या आहेत, इथे AB आणि CD या दोन जीवा आहेत, या दोन जीवा एकरूप आहेत. म्हणजे यापासून, त्या जीवांपासून दोन कंस तयार झालेले आहेत, एक मेजर आर्क आणि एक मायनर आर्क, म्हणजे एक विशाल कंस आणि एक लघु कंस. आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे प्रॉपर्टीमध्ये. तर त्यामध्ये त्याचप्रमाणे AB आणि CD पासून दोन दोन कंस तयार झालेले आहेत, आर्क तयार झाले आहेत, ते एकमेकाचे काय आहेत, संगत कंस आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग आर्क आहेत. मग कोणते आहेत करस्पॉन्डिंग आर्क्स, मायनर आर्क अँड वन मेजर आर्क, म्हणजे एक लघु कंस असेल आणि एक विशाल कंस असेल. जर एकच कॉमन जेव्हा जर असेल, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली, सेंटर ऑफ सर्कलमधून गेलेली, तर काय होईल, एक इक्वल आर्क तयार होतील. पहा, म्हणजे इक्वल असेल, त्याचं मेजरेशन इक्वल असेल, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अर्धवर्तुळ कंस, हाफ सर्कल आर्क. पहा, म्हणजेच आपल्याला सेकंड प्रॉपर्टी काय सांगता येईल, इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट देन देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क्स अँड मेजर आर्क्स आर कॉन्ग्रंट. पहा, अशा प्रकारे हे आपल्याला दोन गुणधर्म यामध्ये मिळाले. तर यावर आधारित आपण आता एक्झाम्पल घेऊया. सराव संच 17.2, प्रॅक्टिस सेट 7.2. तर फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं उदाहरण घेऊया. केंद्र C असलेल्या वर्तुळाचे रेख PQ व रेख RS. पहा, ही PQ आहे आणि ही RS आहे. तर ह्या काय आहेत, हे व्यास आहेत आणि ते कशामध्ये काटकोनात छेदतात. तर कंस PS आणि कंस SQ एकरूप का आहेत. पहा, PS आहे आणि SQ हा एकरूप का आहेत हे सांगायचं आहे. त्यानंतर कंस PS शी एकरूप असलेल्या कंसांची नावे, म्हणजे याचे जे मेजर आहे, याचं जे माप आहे, ते कोणत्या कोणत्या कंसाचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे ते एकरूप असणारे कंस आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर पहा, आपण सोडूया. तर फर्स्ट घेऊया कंस PS, आर्क PS अँड आर्क SQ इथे कॉन्ग्रंट. वाय, का कॉन्ग्रंट आहेत, ते काय एकरूप आहेत हे आपल्याला यामध्ये आपण सांगूया. तर पहा, तर यामध्ये व्यास PQ
म्हणजे याचा जो डायमीटर आहे पी क्यू आणि डायमीटर आर एस आहेत, व्यास आहेत, हे एकमेकाशी वर्तुळ केंद्र सी मध्ये लंब आहेत. म्हणजे डायमीटर पी क्यू अँड डायमीटर आर एस इज परपेंडिक्युलर बायसेक्ट द पॉइंट सी. कुठे झालेले आहेत? पॉइंट सी मध्ये झाले आहेत. सेंटर ऑफ सर्कल विथ सेंटर ऑफ सर्कल सी मध्ये. म्हणजेच लंब आहेत म्हणजे किती अंशाचे असतात ते? 90 अंशामध्ये ते छेदलेले आहेत. म्हणजे यांचे चारही समान भाग ह्या व्यासांपासून झालेले आहेत. पहा, सेंटर ऑफ सी पासून म्हणजे त्या वर्तुळ केंद्राच्या सी बिंदूपासून. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की अँगल पी सी एस, मेजर ऑफ अँगल पी सी एस, मेजर ऑफ अँगल पी सी आर, मेजर ऑफ अँगल आर सी क्यू, मेजर ऑफ अँगल क्यू सी एस. मापन कंस पी सी एस, मापन कंस पी सी आर, मापन कंस आर सी क्यू आणि मापन कंस क्यू सी एस हे प्रत्येकी 90 अंश आहेत. इच 90 डिग्री हे आपल्याला इथे सांगता येईल. पहा, मग हे प्रत्येकी 90 अंश आहेत म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीमध्ये कंसाशी संगत केंद्रीय कोन समान मापाचे म्हणजेच प्रत्येकी 90 अंश आहेत. केंद्रीय कोन कशा आहेत? प्रत्येकी 90 मापाचे आहेत. म्हणजेच पहा, आपल्याला सांगता येईल की मेजर ऑफ आर्क पी एस, मेजर ऑफ आर्क पी आर, मेजर ऑफ आर्क आर क्यू, मेजर ऑफ आर्क क्यू एस इज अ 90 डिग्री. हे आपल्याला इथं सांगता येईल. Why? The PS is 90 degree. The angle of PCS is a 90 degree. Means the PS is equal to angle of PCS. पहा, म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल मापन कंस पी एस बरोबर मापन कंस पी सी एस 90 अंश. हा 90 अंश आहे, हा सुद्धा 90 अंश आहे, हा कोन सुद्धा 90 अंश आहे, हा सुद्धा कंस 90 अंश. म्हणजेच कंस पी आर बरोबर मापन कंस पी सी आर 90 अंश, मापन कंस आर क्यू बरोबर मापन कंस आर सी क्यू, आपलं मापन कंस कोन आर सी क्यू 90 अंश. त्यानंतर कंस क्यू एस बरोबर मापन कंस क्यू सी एस, आपलं मापन कोन क्यू सी एस हा 90 अंश आहे. म्हणजेच आपल्याला इथे सांगता येईल की कंस पी एस आणि कंस एस क्यू हे एकरूप आहेत. यावरून आपल्याला सांगता येईल. पहा, म्हणून आपण सांगू शकतो कारण की कंसाशी संगत केंद्रीय कोन समान मापाचे आहेत, ते प्रत्येकी 90 अंश आहेत. म्हणून कंस पी एस एकरूप कंस एस क्यू. हे झाली पहिलं. आता त्यामधलं दुसरा पहा, कंस पी एस सी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे. आता पहा, आपण सगळ्यांचे कोन पाहिले 90 अंशाचे आहेत, प्रत्येकी 90 अंश आहेत. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की सगळे कंससुद्धा काय आहेत? 90 अंशाचे आहेत. म्हणजे ते कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. म्हणून आपल्याला सांगता येईल की पी एसचे असणारे पी एस कंस पी एस आर्क पी एस कॉन्ग्रंट आर्क पी आर कॉन्ग्रंट आर्क आर क्यू कॉन्ग्रंट आर्क क्यू एस हे आपल्याला इथे सांगता येईल. म्हणजे कंस पी एस एकरूप कंस पी आर, एकरूप कंस आर क्यू आणि एकरूप कंस एस क्यू. पहा, हे झालं उदाहरण. आता दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. पहा, दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 17.2 मध्ये. आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा रेघ एम एन हा व्यास आहे. पहा, काय आहे? व्यास आहे हा एम एन. तर काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत. तर त्यावरून आपल्याला कोन ए ओ बी आणि कोन सी ओ डी यांची मापे काढायची. त्याचबरोबर कंस ए बी आणि सी डी हे दोन कंस, त्याचबरोबर जीवा ए बी आणि जीवा सी डी हे आपल्याला एकरूप आहेत हे दाखवायचं आहे पायामध्ये. तर पहा, पहिलं सुद्धा सोडूया आपण. कोन ए ओ बी आणि कोन सी ओ डीची मापे आपल्याला शोधूया आपण काय येतात ते. तर पहा, इथे काय म्हटलेलं आहे? एम एन ही डायमीटर आहे, व्यास आहे. म्हणजे सी व्यास जर असेल तर त्या वर्तुळाचे समान भाग झालेले आहेत. म्हणजे 180 मध्ये दोघांचं विभाजन झालेलं आहे.
म्हणजे एक भाग 180 अंश असणार आहे आणि दुसरा 180 अंश आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा वर्तुळाचं विभाजन व्यासाने झालेलं असेल, म्हणजेच तो व्यासाने त्याचे 2 विभाजन झालं, तर ते अर्धवर्तुळ कंस तयार होतात, म्हणजे तेच 180 अंश असतात. तर पहा, म्हणजेच आपल्याला इथे कोन MOA आणि कोन AON, म्हणजे मेजर ऑफ अँगल MOA आणि मेजर ऑफ अँगल AON इज 180 डिग्री. हे 180 अंश आहेत. का? तर ते लिनियर पेअर आहेत, एकरेषीय कोन आहेत. लक्षात. मग आपल्याला जर हे एकरेषीय आहे, मग आपल्याला यामध्ये किमती ठेवता येतील. पहा, म्हणजेच अँगल AON हा जो आहे तो अँगल AONचा 2 भागात विभाजन झालेला आहे. एक अँगल AOB आणि दुसरा आहे BON. आता आपल्याला याच्यामध्ये BONचं माप दिलेलं आहे, मेजर दिलेलं आहे, आणि MOAचं सुद्धा मेजरेशन दिलेलं आहे. तर आपण आता काय करू, अँगल MOA आणि मेजर ऑफ अँगल AON यांचं विस्तारित मांडूया. पहा, तर मेजर अँगल MOA प्लस मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BON इज इक्वल टू 180 डिग्री. कारण AONचं 2 भागात विभाजन झालेलं आहे अँगल ऑफ AOB आणि BON मध्ये. मग पायांच्या किमती मांडूया. मेजर ऑफ अँगल MOA 100 डिग्री दिलेला आहे, प्लस मेजर ऑफ अँगल AOB 35 डिग्री दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की या आर्कचं 180 डिग्री आहे, म्हणजेच कोणचा आर्क, MANचं. मग पहा, आपण इथे किंमत काढूया अँगल ऑफ AOBची. पहा, 100 प्लस 35 135, म्हणजेच मेजर ऑफ अँगल AOB प्लस मेजर 135 इज इक्वल टू 180 डिग्री. देन 135 डिग्री म्हणजे 135 अंशात आपण पक्षांतर करूया. म्हणजेच मेजर ऑफ अँगल AOB बरोबर 180 वजा 135. कारण इकडे जर अधिक असेल, पक्षांतर केल्यावर त्याचं चिन्ह बदलतं. अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं, गुणाकाराचं भागाकार होतं, भागाकाराचं गुणाकार होतं. तर त्या पद्धतीने आपल्याला चिन्ह बदलावं लागेल पक्षांतर केलं. म्हणजेच 180 हा 135 अधिक आहे, इकडे आल्यावर वजा होईल. मग दोघांची वजाबाकी करूया. म्हणजेच मेजर ऑफ अँगल AOB बरोबर 45 अंश आपल्याला इथे मिळेल. म्हणजे मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री हे आपल्याला मिळेल. पहा, म्हणजेच ह्या वर्तुळाचे 2 समान भाग झालेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे कोनही दिलेले समान आहेत, म्हणजे ॲज इक्वल आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल की मेजर ऑफ अँगल AOB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ऑफ मेजर ऑफ अँगल COD. म्हणजेच AOBचं बट मेजर ऑफ अँगल AOB इज 45 डिग्री. Therefore, the measure of angle COD is 45 डिग्री. ह्या पद्धतीने आपल्याला इथे मांडता येईल. पहा, याचप्रमाणे मेजर ऑफ अँगल AOB बरोबर मेजर ऑफ अँगल COD बरोबर 45 अंश. मापन कोन AOB बरोबर मापन कोन COD बरोबर 45 अंश. पहा, अशा प्रकारे आपण हे सोडवलं. आता याच्या पुढचं आपण सांगूया, कंस AB एकरूप कंस CD हे दाखवायचं आपल्याला, एकरूप आहेत ते. आता ते कशा प्रकारे दाखवता येईल पहा, तर दोन्ही कंस एकरूप आहेत. तर पहा, आता आपल्याला इथे AOB अँगल AOBचं मेजरेशन मिळाले, अँगल CODचं मेजरेशन मिळाले. परंतु आपल्याला माहिती आहे की कोन AOB बरोबर कंस AB असणार आहे, कारण केंद्रीय कोन आहे. त्याचबरोबर कोन COD बरोबर कोणता कंस असणार आहे, DC, कारण केंद्रीय कोन आहेत त्यांचे. म्हणून आपण इथे लिहूया मापन कंस AB बरोबर मापन कोन AOB बरोबर 45 अंश, मापन कंस CD बरोबर मापन कोन COD बरोबर 45 अंश. तर पहा, म्हणजेच आपल्याला काय मेजरेशन मिळेल की मापन कंस AB इज इक्वल टू मापन कंस CD, कारण दोघांचं मेजरेशन इक्वल आहे. दोघांची किंमत इक्वल जर असेल तर दोघं काय असणार आहे, एकरूप असणार आहे. तर पहा, त्यानंतर आपल्याला सांगता येईल, कारण कंसाशी संगत केंद्रीय कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येक 45 अंश आहेत. म्हणून आपल्याला सांगता येईल की कंस AB
एकरूप कंस सी डी. आता पहा तिसरा सोडूया. तिसरं काय आहे, कंस जीवा ए बी आणि जीवा सी डी हे एकरूप आहे ते दाखवायचे. आता दोन्ही आपल्या एक गुणधर्म अभ्यासलेला आहे. एकरूप कंसाशी संगत जीवा एकरूप असतात. एकरूप कंस जर असतील तर त्यांच्या संगत जीवा सुद्धा कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणजेच इथे आपल्याला माहिती आहे की कंस ए बी एकरूप कंस सी डी आहेत. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, कारण कॉन्ग्रंट करस्पॉन्डिंग कॉड इज कॉन्ग्रंट टू करस्पॉन्डिंग आर, हे आपल्याला सांगता येईल. लक्षात. तर अशा प्रकारे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. पहा 17 कॉड सर्कल इन कॉड अँड आर्क. पहा मी यामध्ये मुद्दामून इंग्रजीचा सेमी इंग्रजीचा समावेश केलेला आहे, कारण आपल्या काही वर्गामध्ये किंवा डिव्हिजनमध्ये सेमीचे मुलं मराठी माध्यमला आले आहेत, मराठी माध्यमचे सेमीला गेलेलं आहे. तर मला कॉमेंट अशी आली होती की सर आम्हाला थोडंसं सेमीमध्ये मार्गदर्शन करा, कारण आम्ही सेमीतून मराठीला आलो आहोत. कारण या अगोदर आम्ही सेमीमध्ये मार्गदर्शन घेतल्यामुळं आम्हाला थोडं समजण्यासाठी शुद्ध मराठी समजण्यासाठी अडचण येत आहे. म्हणून मी या व्हिडिओमध्ये थोडासा बदल केला की थोडं इंग्रजीमध्ये थोडी माहिती सांगितली. ओके, व्यवस्थित अभ्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तिथे खाली बेल आयकॉन आहे त्याच्यावर पण टच करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ ते पाहायला मिळते. नवीन टाकलेले जरी लिंक नाही आता कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. पहा. ठीक आहे, धन्यवाद.